नमस्कार, योगिताज किचन स्टोरीमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे। आज आपण मशरूम मसाला कसा करायचा ते बघणार आहोत। वेगवेगळ्या प्रकारे मशरूम बनवलं जातं, त्यातील माझी फेवरेट रेसिपी मशरूम मसाला। रेस्टॉरंट स्टाईल अगदी घरगुती साहित्यात टेस्ट अगदी रेस्टॉरंटमध्ये असते त्यापेक्षा पण जबरदस्त चवीचा मशरूम मसाला आज आपण घरच्या घरी तयार करणार आहोत। चला तर वेळ न घालवता पटकन आपण रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात आधी इथे मी 200 ग्राम मशरूम घेतलेले आहेत। मशरूम सकाळी मार्केटमधनं फ्रेश आणलेले आहेत। शक्यतो मशरूम मार्केटमधनं आणल्यावर त्याच दिवशी मशरूम करा, टेस्ट खूप छान येते। मस्त फ्रेश मशरूम आहे। एका भांड्यामध्ये पाणी घेतलेलं आहे। हलक्या हाताने चोळून आपल्याला मशरूम 2 ते 3 वेळा पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत, म्हणजेच मशरूमवर जी घाण असेल ती निघून जाते। जर तुम्हाला पाण्यामध्ये मशरूम धुवायचे नसतील तर तुम्ही मैदा किंवा गव्हाच्या पिठाचा सुद्धा वापर करू शकता। तुम्ही बघू शकता किती घाण निघालेली आहे। पुन्हा मी दुसऱ्यांदा मशरूम धुवायला घेतले। जोपर्यंत मशरूम स्वच्छ होत नाही तोपर्यंत आपल्याला हलक्या हाताने धुवून घ्यायचे आहेत। मशरूम मी व्यवस्थित धुवून घेतले। त्यानंतर कॉटनच्या कपड्याने आपल्याला मशरूम पूर्णपणे कोरडे करून घ्यायचे आहेत। जेव्हा आपण मार्केटमधनं मशरूम विकत आणतो तेव्हा ते मीडियम साईजचे मशरूम घ्यावे, ते चवीला फार टेस्टी असतात। त्यानंतर पांढरे शुभ्र मशरूम आपल्याला निवडायचे आहेत। काळपट मशरूम जे असतात ते चवीला टेस्टी लागत नाही, त्यामुळे मस्त पांढरे शुभ्र आणि टवटवीत मशरूम आपल्याला निवडायचे आहेत। इथं पूर्णपणे मशरूम मी कोरडे करून घेतले। त्यानंतर आपल्याला देठ काढून घ्यायचं आहे आणि मशरूम हव्या त्या आकारामध्ये छोटे मोठे आपल्याला कट करून घ्यायचे आहेत। इथं मी मीडियम साईजचे कट करून घेणार आहे, तुम्ही बघू शकता। मशरूम मसाला बनवायला अगदी सोपा आहे। घरगुती साहित्यामध्ये तुम्ही बनवू शकता आणि कमी खर्चामध्ये सुद्धा हा बनवून तयार होतो। अगदी रेस्टॉरंटपेक्षा पण जबरदस्त चवीचा आपण मशरूम मसाला आज बनवणार आहोत। इथे मशरूम कट करून झालेले आहेत। त्यानंतर बाकीचं साहित्य बघूया। इथं मी 2 मोठ्या आकाराचे कांदे बारीक कट करून घेतलेले आहेत। 2 टोमॅटो कट करून घ्यायचे आहेत। शक्य तितकं आपल्याला बारीक कट करून घ्यायचं आहे। अद्रक आणि लसूण पेस्ट करायची आहे। बारीक चिरलेला कोथिंबीर, 10 ते 12 काजू कोमट पाण्यामध्ये भिजत ठेवलेले आहेत, त्याची पेस्ट करायची आहे। त्यानंतर पॅनमध्ये 2 टेबलस्पून तेल घेतलेलं आहे आणि 1 टेबलस्पून तूप घ्यायचं आहे। तेल तूप व्यवस्थित गरम झालं की त्यामध्ये जिरं घालायचं आहे। त्यानंतर 3 हिरवी वेलची, 2 काळे मिरे आणि अर्धा इंच दालचिनीचा तुकडा घ्यायचा आहे, यामुळे टेस्ट खूप छान येते। त्यानंतर बारीक चिरलेला कांदा आपल्याला तेलामध्ये घालायचा आहे। तेलासोबत कांदा आपल्याला मस्त परतून घ्यायचा आहे, जोपर्यंत गोल्डन ब्राऊन कलर येत नाही तोपर्यंत। तुम्ही बघू शकता मस्त कलर आलेला आहे। त्यानंतर बारीक चिरलेला टोमॅटो यामध्ये घालायचा आहे, तो सुद्धा आपल्याला व्यवस्थित मिक्स करत परतून घ्यायचा आहे। 3 ते 4 मिनिट टोमॅटो आपल्याला कांद्याबरोबर व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। त्यानंतर 1 टेबलस्पून अद्रक आणि लसूणची पेस्ट घालायची आहे। 2 ते 3 मिनिट परतून झाल्यावर यामध्ये पाव चमचा हळद, 1 चमचा धने पावडर, 1 चमचा कश्मीरी रेड चिली पावडर, अर्धा चमचा आपल्याला लाल मिरची पावडर घालायची आहे, तिखट आहे। त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा गरम मसाला घालायचा आहे। मसाला परतत असताना आपल्याला गॅसची फ्लेम ही मीडियम ठेवायची आहे। त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे, बारीक चिरलेला कोथिंबीर आणि इथं मी 3 ते 4 टेबलस्पून पाणी घातलेलं आहे। पाणी घातल्यामुळे टोमॅटो कांदा व्यवस्थित शिजतो। त्यानंतर झाकण ठेवून आपल्याला मीडियम फ्लेमवर 7 ते 8 मिनिट व्यवस्थित शिजू द्यायचं आहे। इथे मी फ्रेश घट्ट दही घेतलेलं आहे। दही आपल्याला आंबट घ्यायचं नाही। त्यानंतर व्यवस्थित दही फेटून घ्यायचं आहे। इथे 7 ते 8 मिनिट झालेले आहेत। तुम्ही बघू शकता मसाल्याला मस्त तेल सुटलेलं आहे आणि कांदा टोमॅटो सुद्धा व्यवस्थित शिजून तयार झालेले आहेत। गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे आणि फेटलेलं दही यामध्ये घालायचं आहे। जेव्हा आपण मसाल्यामध्ये दही घालतो तेव्हा गॅसची फ्लेम ही नेहमी लो राहू द्यावी। त्यानंतर 2 मिनिट व्यवस्थित परतून घ्यायचं। जर आपण हाय फ्लेमला दही घातलं तर ते फाटण्याची शक्यता असते। त्यानंतर 10 ते 12 काजू मी भिजत ठेवले होते, त्याची पेस्ट यामध्ये घालायची आहे। या रेसिपीमधला सिक्रेट इन्ग्रेडियंट म्हणजे काजूची पेस्ट। यामुळे जबरदस्त चवीचा मशरूम मसाला तयार होणार आहे। मस्त क्रीमी आणि रिच टेस्ट मशरूम मसाल्याला येते। अगदी रेस्टॉरंटपेक्षा पण जबरदस्त चवीचा मसाला तयार होतो। थोडंसं पाणी घालायचं आहे, जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत परतून घ्यायचं आहे। पुन्हा 2 मिनिटांनी आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे। गरज असल्यास थोड्या पाण्याचा वापर आपल्याला करायचा आहे। त्यानंतर यामध्ये कट केलेले मशरूम घालायचे आहेत, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। पाणी घातल्यामुळे मशरूम व्यवस्थित शिजतात, त्यामुळे थोडं पाण्याचा आवर्जून वापर करावा। त्यानंतर झाकण ठेवायचं आहे आणि मस्त मशरूम शिजू द्यायचे आहे। 7 ते 8 मिनिट झालेले आहेत। मध्ये मी 1 ते 2 वेळा व्यवस्थित मिक्स केलेलं होतं। याची फ्लेम आपल्याला मीडियमच ठेवायची आहे। मस्त तेल सुटलेलं आहे। मशरूम चेक करूया।
मशरूम शिजलेले नाहीत, आणखी 2 ते 3 मिनिट आपण शिजवून घेऊया। झाकण ठेवून मी 2 ते 3 मिनिट पुन्हा शिजवून घेतले। इथे तुम्ही लाल मिरची पावडरचं प्रमाण आवडीनुसार कमी जास्त करू शकता। त्यानंतर 1 चमचा कसुरी मेथी घेतली, हातावर चोळायची आहे। जर तुमच्याकडे कसुरी मेथी नसेल तर तुम्ही स्किपसुद्धा करू शकता। त्यानंतर बारीक चिरलेला कोथिंबीर घालायचा आहे। 1 ते 2 मिनिट शिजू द्यायचं आहे। इथं आपला मशरूम मसाला तयार झालेला आहे। तुम्ही बघू शकता किती जबरदस्त कलर आलेला आहे आणि मस्त क्रीमी टेक्स्चर आपल्या मसाल्याला आलेला आहे। त्यानंतर चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं आहे। व्यवस्थित मिक्स करून गरमागरम आपण मशरूम मसाला सर्व करणार आहोत। अगदी घरगुती साहित्यामध्ये, कमी वेळामध्ये, कमी खर्चामध्ये रेस्टॉरंट स्टाईल मशरूम मसाला आपला तयार झालेला आहे। मशरूम मसाला तुम्ही नान बरोबर, रोटी बरोबर किंवा चपाती बरोबर सुद्धा खाऊ शकता। जर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू फॉर वॉचिंग। भेटूया अशाच मस्त नवीन रेसिपीसोबत।